पोर्तुगीज इतिहासाचे आजही जिवंत साक्षीदार असलेला एक भव्य सागरी किल्ला. एक असं गाव जिथे समुद्राच्या लाटा अजूनही 400 वर्षांचा इतिहास कानात कुजबुजतात. आणि कदाचित तुम्ही हे ठिकाण पाहिलं नसेल, नव्हे तर तुम्ही नावसुद्धा आजवर ऐकलं नसेल. होय, कोकणाच्या अथंग समुद्रकिनारी वसलेलं हे गाव फक्त सुंदर नाही, तर इथल्या प्रत्येक वळणावर दडलाय इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा एक अनोखा संगम. होय, रायगड जिल्ह्यातील कोर्लाई या समुद्रकिनारी वसलेल्या या गावात, जिथे आजही पोर्तुगीज संस्कृती श्वास घेते. लोकांच्या बोलीत, संस्कृतीत, किल्ल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात, चर्चच्या इमारतीत आणि गावच्या शांत वातावरणात. आजी गाव कोणतं? अरे बाबा, कोरलय गाव हाय. समुद्राच्या मध्यावर डौलाने उभा असलेला कोर्लाई किल्ला, ज्याच्या प्रत्येक तटबंदी मागे लपली आहे युद्धाची, साम्राज्याची आणि काळाच्या प्रवाहात हरवलेल्या कहाण्यांची साक्ष. ड्रोनच्या मदतीने आपण आकाशातून पाहणार आहोत समुद्राला भिडणाऱ्या उंच तटांवर आदळणाऱ्या लाटांचा थरारक खेळ. फक्त किल्लाच नाही, या प्रवासात आपण थेट संवाद साधणार आहोत इथल्या स्थानिकांशी. ऐकणार आहोत त्यांच्या आठवणी, त्यांची भाषा आणि तिथल्या संस्कृतीची कहाणी. पारंपरिक जी मच्छीमारी होती ती तो कुठेतरी आता कमी होत आली. बरोबर. मोठा गाव. ख्रिश्चन लोक आहेत, ख्रिश्चन लोक आहेत, मुसलमान लोक आहेत, आगरी आहेत, सर्व जाती धर्माचे लोक आहेत इथं. एकत्र असे धरून आहेत. असे कधी पण आमचं खरंच भांडण नाही. महाराष्ट्रात असं एक गाव आहे का जिथे आजही पोर्तुगीज वारसा इतक्या जिवंतपणे टिकून आहे. सोबत आपण भेट देणार आहोत निसर्गाच्या कुशीत लपलेल्या अत्यंत शांत आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या रामेश्वर मंदिराला, जिथे पोहोचल्यावर वेळ थांबून गेल्याचा भास होतो. आणि पुढे पाहणार आहोत अजून एक ऐतिहासिक रत्न, पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली असलेला सुंदर रेवदंडा किल्ला, जिथे प्रत्येक भग्न भिंत अजूनही इतिहासाची साक्ष देताना दिसते. पुढच्या काही मिनिटात तुम्ही पाहणार आहात कोकणातील असं सौंदर्य जे कॅमेऱ्यात कैद तर करता येतं, पण शब्दात मांडणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि हो, मुंबई पुण्यापासून जवळ व कमी गर्दीच्या ठिकाणाच्या शोधात असाल तर मग ही व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो, आज डोंगरी किल्ला नाही तर सागरी किल्ला भटकंतीचा बेत आखला. ठाण्यातून अलिबागच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. आजच्या मोहिमेचा मानकरी होता कोर्लाई किल्ला. जसजसं आम्ही अलिबागच्या दिशेने पुढे सरकत होतो तसं हवेतला गारवा अधिकच जाणवू लागला. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवाई आज काहीतरी भन्नाट अनुभवायला मिळणार याची चाहूल प्रत्यक्षाने लागत होती. गाडी थांबवून पहाटेची न्याहारी गरमागरम वडापाव खाऊन केली. पुढे आम्हाला रस्त्यालगत एक सुंदर रामेश्वर मंदिर दिसले. परतीचा प्रवास करताना इथे नक्की भेट देऊ हे मनाशी पक्क केलं. कोर्लाईच्या खाडीपाशी येऊन पोचलो आणि दूरवर डोंगर रांगेवर उभा असलेला किल्ला नजरेस पडू लागला. तुम्हाला सांगतो, समुद्राच्या सान्निध्यात उभा असलेला तो किल्ला पाहताच अंगात भलतीच ऊर्जा संचारली. कोर्लाई गावातून किल्ल्यावर जाता येतं म्हणून मॅप, लोकेशन आणि स्थानिकांकडे चौकशी करत आम्ही गावात पोहोचलो. रस्ता अतिशय व्यवस्थित असून किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत सहज पोहोचता येतं. एका बाजूला डौलात उभा असलेला किल्ला आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा. खरं सांगू का, त्या कोस्टल रोडवरील बाईक राईड म्हणजे अक्षरशः नेक्स्ट लेवल अनुभव होता. हा रस्ता थेट लाईट हाऊस जवळ घेऊन जातो, जिथून किल्ल्यावर जाण्याचा मुख्य मार्ग आहे. तर आज आपण रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील समुद्रकिनारे म्हणजेच आपला सागरी किल्ला आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे कोर्लाई किल्ला. आणि आता आपण कोर्लाई किल्ल्याच्या अगदी बेसला आहोत आणि पाठीमागे हा समुद्रकिनारा दिसतोय, अथांग असा समुद्रकिनारा, तो कोर्लाईचाच आहे. कोर्लाई गाव आहे आणि त्या गावातून पुढे आपण लाईट हाऊसच्या इथे आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता लाईट हाऊस आहे आणि इथे आपण आलेलो आहोत आणि पाहूयात आज कोर्लाई किल्ला. आम्ही पहाटेच पोहोचलो होतो, पण प्रवेशद्वार अजून बंद होतं. पहाटे 9:30 नंतरच गडावर प्रवेश मिळणार होता. म्हटलं करायचं तरी काय, क्षणाचाही विलंब न करता आम्ही कोर्लाई गावात फेरफटका मारायचं ठरवलं. आता तुम्हीच सांगा, समुद्रकिनारी बसलेला गाव आणि जोडीला ऐतिहासिक किल्ल्याची साथ, यापेक्षा भाग्य काय असेल इथे येणाऱ्या भटक्यांचं.
चला तर मग आकाशातून पाहू कोरलाई गाव. निसर्गाने या गावावर अक्षरशः भरभरून प्रेम केलंय. हिरव्यागार डोंगररांगा, नारळी पोकळीच्या बागा, समुद्राचे खळखळणारे साथ आणि समोर दिसणारा कोरलाई किल्ला, सगळंच कसं चित्रातल्या दृश्यासारखं वाटतं. पण कोरलाईची ओळख फक्त निसर्गापुरती मर्यादित नाही बरं का. या गावाकडे एक वेगळा सांस्कृतिक खजिना आहे. तब्बल 400-500 वर्षापूर्वी पोर्तुगीज इथे आले आणि त्यांच्या वास्तवाच्या खुणा आजही या गावात जिवंत आहेत. एवढंच काय, आजही काही कुटुंबांमध्ये पोर्तुगीज प्रभाव असलेली भाषा बोलली जाते. काळानुसार मराठी आणि इंग्रजीचा प्रभाव वाढला असला तरी आजही या भाषेचे सूर कोरलाईच्या वाऱ्यात ऐकायला मिळतात. त्यामुळे कोरलाई हे फक्त समुद्र किनाऱ्यावरचं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. मंदिर कोणतं आहे म्हणलं तुम्ही? शंकराचं मंदिर आहे. ओके ओके. आणि आता आम्हाला जाता येईल, पाया पाडता येईल ना? पडू शकतो ना? बाहेर पडले कडी घाला म्हणजे हा. कुत्री जाते आणि समय पिते. बरोबर बरोबर. तेल खाते कुत्री. तेल खाते. हा बरोबर. ते का ते समाईंचं तेल खाते. आणि इथं नाही, समय जाताना इकडनं हा रस्ता आहे, इथून असा हा रस्ता आहे. तिथे गाड्या ठेवल्या ना तरी चालेल, पण lock करून जा गाड्या. वरती जातो तो गडावर, मग तिकडनं जायची गरज नाही ना? नाही तिकडनं चढायला जाम लागेल, पायऱ्या जाम आहेत ना. हा 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 हा. इकडनं चांगले काय बंद नाही ना, किती पण वाजता जाऊ शकतो ना, काही इथं पण गेट आहे. आता हा इथं पण गेट गेट आहे आहे. का? आता येतील पोरा 9 वाजता येतात ते. हा, ते न- उघडतात. ते उघडतं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. इथे तिकीट आहे ना वरती जायला? त्या साईडला तिकीट नाही. इथं नाही काय? ओके. त्या साईडला तिकीट आहे. इकडं तिकीट म्हणजे काय, खाली फिरायला तिकीट नाही. हा हा. तिकडे बत्ती बघायला पण वर चढले ना. हा, हा, हा. हा मग त्यांची काय लाईट हाऊसचं लाईट हाऊसचं तिकीट आहे आपलं. सरकार आहे. ओके ओके. व्हिडिओ चालू आहे, मी व्हिडिओ पण बनवतो युट्यूब साठी, तर त्यासाठी आपला व्हिडिओ पण चालू आहे. तुम्ही बोलताय, आपली चर्चा चालली, ती सगळी आपण रेकॉर्ड करतोय. आता आम्ही बोलत कसं तरी नाही नाही नाही, असंच आपलं. जास्त बोलायला लागतं ना. नाही नाही नाही, जास्त कमी असं काय नाही. हे गावाचं नाव काय? कोरलाई. कोरलाई. इथे किती आपली घरं असतील तरी कोरलाईची? गाव मोठा. मोठा गाव. ख्रिश्चन लोक आहेत, ख्रिश्चन लोक आहेत, मुसलमान लोक आहेत, आगरी आहेत, सर्व जाती धर्माचे लोक आहेत इथे. पण एकत्र असे धरून राहतील. असे कधी पण आमचा भांडण या गावाला झालंच नाही. बापरे. नाही ख्रिश्चन लोकांशी, ना आगरी लोकांशी, नाही मुसलमान लोकांशी असे बोलून चालून. त्यांच्या सणाला आम्ही सहकार्य का ते सणाला आमचे सहकार्य. म्हणजे मिळून मिसळून सर्वजण इथे राहतात. लाईटीने मच्छी पकडतात ना खाली, त्यांशी आमच्या पोटावर पाय हल्ले. म्हणजे बरोबर. सगळे म्हणजे पारंपरिक जी मच्छीमारी होती ती कुठेतरी आता कमी होत आली. कमी होत चालली. बरोबर. कमी होत चालली म्हणजे ते सगळं ते पाण्याचं सगळं गवते नाही, त्याला अंड्याची मच्छी मारतात नाही. मग ते अंडी घालणारी मच्छी तुम्ही श्रावण मास मध्ये आपण मच्छीमार करत नाही, ते आता ती तुम्ही पारंपरिक पद्धतीत करत नाही, हे लोक करतात आणि म्हणून मत्स्य उत्पादन कमी झालं. आता हा गाव कुठपर्यंत आहे असा? ह्यो गाव आहे ना, तिकडे सगळे दिसते ना, ती घरा तिथपर्यंत लोक सगळी ख्रिश्चन. हा पूल जो आहे, ही खाडी आहे की? खारी पूर्ण खारी. ही खाडी आहे ना, इकडे समुद्र आणि इकडे. बरोबर. मग ही खाडी कोणती? खाडीला कोणती? कोरलाईची खाडी. आणि तो ब्रिजचं काय नाव आहे ते? ती
ठेरुंड्याची खारी, आग्रावची खारी असे गावाला नाव दिले. गावाला ते धरून गेली खारीने, म्हणून ते खारी कोरलाईच्या बंदरावर का आग्रावच्या बंदरावर अशी नावं दिली त्या खारीला. तर आता आपण पाहिलं की हे कोरलाई गाव आहे आणि या गावाच्या नावावरूनच हा इथे पाठीमागे आपला जो डोंगर दिसतोय तो म्हणजे कोरलाईचा किल्ला आहे. आणि आपल्या इथल्या ग्रामस्थांशी, कोळी बांधवांशी आपण संवाद साधला आणि गमतीदार अशी चर्चा झाली त्यांच्याशी. आजी भेटल्या, त्यांनी सुद्धा चांगली माहिती सांगितली आपल्याला. आणि इथले सण उत्सव कशा गुण्यागोविंदाने सर्व जाती धर्मातले लोक इथं राहत आहेत याची त्यांच्या बोलण्यावरून हे सर्व आपल्याला समजत होतं. तर आता इथे शंकराचं मंदिर आहे या गावामध्ये, ते पाहूयात आणि आपण ड्रोन शूट करूया इथे थोडं. उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार असलेला कोर्लाई किल्ला आणि याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छोटेखानी महादेव मंदिरातून आमच्या भटकंतीची सुरुवात झाली. मंदिरात विलक्षण शांतता होती. महादेवाची पिंड आणि नंदी महाराजांचे दर्शन घेताच मन प्रसन्न झाले. सभोवतालच्या वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. सुंदर कौलारू मंदिर पाहून आम्ही गड चरायला सुरुवात केली. वाढलेलं गवत, झाडी झुडपांनी वेढलेली पायवाट आणि समोर दिसणारा डोंगर या सगळ्यातून जाणारी वाट थेट किल्ल्यावर घेऊन जाते. आणि विशेष म्हणजे यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाहीत. आता आम्ही किल्ला चढतोय. हा कोरलाई किल्ला जास्त मोठा नाही आहे. इथे साधारण एक 15 मिनिट लागतील आम्हाला वरती गडमाथ्यावर जायला. स्थानिकांनी जी माहिती सांगितली त्याप्रमाणे 15 मिनिटात पोहोचू शकतो. गवत खूप आहे रस्त्यामध्ये, त्यामुळे अवघड आहे पूर्ण किल्ला पाहणं. तरी आपण कव्हर करूया आणि राहिलेलं जे आहे आपलं ते आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहूयात. काही मिनिटांच्या चढाईनंतर दगडी पायऱ्या दिसू लागतात आणि इतिहासाच्या दिशेने आपली पावले वेगाने पुढे सरकू लागतात आणि आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. हे जुने दरवाजे जे होते आपले त्यांचे जे लॉक जे आहेत ना, हे लॉक याच्यामध्ये दगडामध्ये येते असायचे, त्यामुळे दरवाजा अगदी भक्कम असायचा. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांप्रमाणे कोर्लाई किल्ला ही इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज किंवा मुघलांच्या इतिहासा इतकी याची ओळख आजही सर्वदूर पोहोचलेली नाही. हा किल्ला पोर्तुगीज आणि निजामशाहीच्या संघर्षाची कहाणी सांगतो. कोर्लाई किल्ल्याला पोर्तुगीज काळात मारो दे चौल म्हणजेच चौलचा डोंगर या नावाने ओळखले जात होतं. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोर्लाई गावामुळे पुढे या गडाला कोर्लाई किल्ला हे नाव प्राप्त झाले. थोडे पुढे गेल्यावर पोर्तुगीज काळात बांधण्यात आलेला नोसा सेनोरा चर्चचे अवशेष दिसतात. तर हे कोर्लाई किल्ल्यावरील जो चर्च आहे, आपण वाचनात आलं होतं आणि ऐकण्यातही होतं की कोर्लाई किल्ल्यावरती चर्च आहे आणि ते बांधकाम आपल्याला इथे आज किल्ल्यावरती आलो तर पाहायला भेटलं. पोर्तुगीजांनी बांधल्यामुळे साहजिकच इथं चर्च असणं स्वाभाविक होतं. बऱ्यापैकी सुस्थितीत आहे याच्या भिंती वगैरे. मधला मंडप आहे पाठीमागे. आज चर्च वापरात नसले तरी त्याची वास्तुकला आणि वेजीची जागा अजूनही त्या काळाची साक्ष देते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीज भाषेतील एक शिलालेख आजही पाहायला मिळतो. त्यावर लिहिलं आहे, लढल्याशिवाय आत प्रवेश नाही. हा संदेश त्या काळातील पोर्तुगीजांच्या युद्धनीतीची
आणि त्यांच्या साम्राज्य रक्षणाच्या तयारीची साक्ष देतात. किल्ल्याला एकूण 7 दरवाजे आहेत. आत गोड्या पाण्याची विहीर, मंदिर, चर्चचे अवशेष आणि काही ठिकाणी कोरलेल्या दगडी शिलालेख पाहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावर लक्ष वेधून घेतं ते इथले तुळशी वृंदावन. होय, इथेच बाजूला आहे रत्नेश्वराचे स्थान आणि नंदी महाराज. खरंच इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम इथे अनुभवता येतो. सोबतच गडाच्या तटबंदीवर असलेली फुलांची झाडं इतकी सुंदर दिसतात की तिथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात ते दृश्य कैद होतं. कोर्लाईचा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे. सन 1594 मध्ये पोर्तुगीजांनी सुमारे 4000 सैनिकांसह या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि तो आपल्या ताब्यात घेतला. या युद्धात त्यांचे 5 हत्ती, अनेक घोडे आणि तब्बल 77 तोफा त्यांना मिळाल्या. निजामशाहीचे जवळपास 1000 सैनिक मारले गेले, तर पोर्तुगीजांचे केवळ 21 सैनिक मृत्युमुखी पडले. पुढे छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर वसई मोहिमेच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्याच्या तटबंदीवर उभं राहिल्यावर समोर दिसणारं अथांग अरबी समुद्राचं दृश्य शब्दात वर्णन करणं कठीण आहे. चारही बाजूनी वाहणारा वारा, समुद्राच्या लाटा आणि इतिहासाच्या साक्षीने उभे असलेले हे अवशेष मनाला एक वेगळ्याच काळात घेऊन जातात. एकंदरीतच काय, कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणे कोर्लाई किल्ला हा देखील अद्भुत वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. इतिहास, निसर्ग आणि समुद्र यांचा अनोखं मिश्रण अनुभवायचं असेल ना, तर कोर्लाई किल्ल्याला नक्कीच भेट देण्यासारखे आहे. आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. किल्ल्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून नजर फिरवली तर तुम्हाला इथला निसर्ग कधीही नाराज करणार नाही. खाडी, समुद्र, किल्ला आणि यांच्या कुशीत वसलेलं कोर्लाई गाव. मुंबई 111 किलोमीटर आणि पुणे 160 किलोमीटर यासारख्या प्रमुख शहरांमधून कोर्लाई किल्ल्यावर सहज पोहोचता येतं. आता पुढे जाऊयात एका सुंदर नेत्रदीपक रामेश्वर मंदिराकडे आणि सोबत पाहू रेवदंडा किल्ला. पण हे सर्व पुढील भागात पाहणार आहोत. तुर्तास येथेच थांबतो. भेटू भाग 2 मध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच ऐतिहासिक भटकंती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढील भागाची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.